ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर, व्हॉट्सअपला काल 2-3 अनुभव आलेले आहेत, त्यापैकी एक शेअर करायला लागलं. तर सुरेखा कसपटे म्हणून आहेत, त्या काकूंनी हा अनुभव शेअर केला आहे. तर काकू म्हणत होत्या, गेली 4 वर्ष झालं आमचं पूर्ण कुटुंब आम्ही आईंच्या मार्गामध्ये आहे. माझ्या मुलीला मोठ्या हे होत नव्हतं, बाळ होत नव्हतं म्हणतात. 11 वर्ष झाली होती तिच्या लग्नाला आणि या 4 वर्षामध्ये आम्ही आईंचं उपासना सुरू केलेली होती म्हणतात. आणि उपासना तेवढ्यासाठीच सुरू केलेली होती म्हणतात, बाकी काहीच कारण नाही. पण खूप 11 वर्षात खूप त्रास झाला, खूप टोमणे सहन केले माझ्या मुलीनं. पण मागच्या वर्षी श्रावणामध्ये म्हणतात एक अनुभव मी ऐकलेला होता तुमच्या चॅनलवरती, सिद्धारूढ वैभवच्या पारायणाचा. आता माझ्या पण तो लक्षात नाही आहे कुठला अनुभव आहे. त्यांनी फक्त ते व्हॉट्सअपला मेसेज लिहिलेला आहे, त्यामुळं अनुभव क्रमांक वगैरे त्यांनी काही लिहिलेलं नाही आहे. जर कुणाला पाहिजे असेल तर मग मी शोधून काढून डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि कुणी असा गैरसमज करून घेऊ नका की आईने असं कुठं सांगितलेलं नाही आहे. हे मी स्वतःच सांगते. आईने असं कुठं काही सांगितलेलं नाही आहे की सिद्धारूढ वैभवचं पारायण केलं की ह्या गोष्टी होतील, ह्या इच्छा पूर्ण होतील, असं आईने कुठंही सांगितलेलं नाही आहे. पण बऱ्याच जणांना काहीतरी अनुभव येतात, ते त्यांनी शेअर करतात, मी तुमच्यापर्यंत तसंच शेअर करते. बाकी काही माझं काही पर्सनली यात नाही आहे. तर त्यांनी सांगितलं की मी तो अनुभव ऐकलेला आणि श्रावण महिना सुरूच होणार होता. तर माझ्या मुलीनं श्रावणामध्ये ते सिद्धारूढ वैभवचं पारायण त्या गोष्टीसाठी केलं म्हणतात. आणि माझी मुलगी त्याच्या आधी 2 वर्ष माहेरीच होती म्हणतात. म्हणजे ह्याच्यासाठी प्रॉब्लेम सारखे चालू होते म्हणून माहेरीच होती. आणि म्हणजे मार्गात यायच्या आधी हे सांगते, ते मार्गात यायच्या आधी 2 वर्ष इथंच होती माहेरात म्हणतात. आणि त्याच्यानंतर मार्गात आल्यानंतर जावयांनी 1 वर्ष 2 वर्षानं जावयांनी घेऊन गेलेले होते म्हणतात. त्यामुळं ती सुद्धा गोष्ट आम्हाला आईंच्या मार्गात आल्यानंतर कसं का असेना पण माझ्या मुलीला नेलं. या गोष्टीचा पण खूप समाधान होतं, आईनीच कृपा केली असं हे होतं. पण एक मूलबाळ व्हावं असं वाटत होतं, पण ते होत नव्हतं म्हणतात. आणि मग तिनं मागच्या वर्षी पारायणाला सुरुवात केली. इच्छा तीच होती, पण वाटलं नव्हतं म्हणतात लगेच पूर्ण होईल. आणि सप्टेंबरमध्ये तर ती एवढ्या वर्षांनी पहिल्यांदा प्रेग्नेंट राहिली म्हणतात. आणि खूप भीती वाटत होती, पण उपासना घट्ट पकडलेली होती म्हणतात. आईंचे पाय घट्ट पकडलेले होते आणि त्या जोरावरती म्हणतात काही तिला प्रॉब्लेम आला नाही. अजिबात म्हणजे 9 महिने कसे निघून गेले, का तर खूप त्रास होईल किंवा काहीतरी होईल काय, इतक्या वर्षांनी राहिलं नीट होईल का नाही, अशी खूप भीती होती. पण ती 9 महिने सिद्धारूढ वैभव वाचत होती म्हणतात. पारायण नाही परत केलं, पण थोडं ती वाचत होती रोज 2-3 पानं वगैरे. पण नामस्मरण खूप केलं म्हणतात. खूप नामस्मरणाचा जोर वाढवला, उपासनेमध्ये वाढ केली. म्हणजे जी 1.5 तासाची होती ती 3 तासाची तिनं नित्योपासना वगैरे सगळं सुरू केलं म्हणतात. खूप उपासना या काळामध्ये घडली आणि त्याची प्रचिती आली म्हणतात. 7 मेला म्हणजे गुरुवारच होता बहुतेक, त्याच्यात काही लिहिलेलं नाही आहे, पण मी आता कॅलेंडरमध्ये इथं वरती बघितलं. 7 मेला माझ्या मुलीला मुलगा झाला असं त्यांनी त्याच्यामध्ये. आणि आम्ही खूप प्रचंड आनंदात आहोत. आणि असाच अनुभव सगळ्यांना यावा. ह्या श्रावणामध्ये जर कुणाची इच्छा असेल तर आवर्जून पारायण प्रत्येकानं करावं, असं त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत आणि कुणीही गैरसमज करून घेऊ नका. आईने असं कुठंही सांगितलं नाही आहे, फक्त कुणाचं काही अनुभव असेल तर ते मी शेअर करते हे. आणि पारायणाचं जर कुणाला पाहिजे असेल तर मला तो शोधून काढायला लागेल कुठला आहे तो अनुभव, आणि मग मी तुम्हाला सांगेन किंवा त्या काकूंनाच विचारून मी किती नंबरचा अनुभव आहे डिस्क्रिप्शनमध्ये सांगेन. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.